राज्य सरकारनं राज्यभरात बाईक रॅली, वाहन मिरवणुका आणि वाहन ताफ्यांवर बंदी घालणारे 19 कलमी काटकसरीचे परिपत्रक जारी केले। जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर हे परिपत्रक जारी केलेले आहे। अधिकाऱ्यांना परदेश दौरे कमी करणं, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणं तसंच सरकारी खर्च आणि ऊर्जेचा वापर कमी करण्याचे निर्देश यावेळी दिलेले आहेत। या परिपत्रकामध्ये नेमकं काय आहे आपण एकदा पाहूयात ग्राफिक्समध्ये। परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत। शासकीय अधिकाऱ्यांनी नवीन दौऱ्याची आखणी करू नये। दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनं वापरावीत। कार्यालयीन कामासाठी नियोजित स्थळांना भेटीसाठी कमीत कमी वाहनं वापरा। अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवासाचं नियोजन करावं। कार्यालयीन कामासाठी आवश्यकतेनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यामधील 1 दिवस मेट्रो, लोकल आणि बसनं प्रवास करावा। इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करावी। कार्यालयीन वेळ संपल्यावर दिवे, संगणक, एसी बंद ठेवावेत। बाईक रॅली आणि वाहन मिरवणुकांवर बंदी घालावी। तर मोदींनी आवाहन केल्यानंतर आता राज्य सरकार सुद्धा सतर्क झालेलं आहे। सरकारी अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत असं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर दैनंदिन वापरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनं वापरा। बाईक रॅली आणि वाहन मिरवणुका काढू नका, त्यावर सुद्धा बंदी घातली आहे। सगळ्यांचे परदेश दौरे देखील आपण रद्द केलेले आहेत आणि जिथे जिथे पेट्रोल डिझेल वाचवता येईल तो प्रयत्न आमचा असणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये मोठे कार्यक्रम देखील आम्ही करणार नाहीत।